आत्ता काय करूया आपण पुन्हा एकदा गोव्यावरून महाराष्ट्रात येऊया कारण पुन्हा एकदा याच अकॅडमीतून राखी वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली असं एकदम वाटलं हा पंढरीत गेल्यावर ग या पुढे असं एकीने कोणीतरी माझ्याशी बोलायला या प्रतिनिधी म्हणून
कोण बोलेल? रणपिसे कोणाचं आडनाव आहे? रणपिसे तुमचं आडनाव आहे का? अरे बापरे, तुमच्या मनाने फार मोठं नाही आडनाव ते. असू दे. बर, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मला पण पंढरीला गेल्यासारखं वाटतंय. क्या बात आहे. तुम्हाला वाटतंय ना की बघा मला एक नेहमी कळतं ना की आपण ना हा वाजवून घ्या टाळ्या. चालेल. मला असं नेहमी वाटतं ना की आपण ना कम्पॅरिझन नाही केले पाहिजेत. बरोबर, प्रोफेशनलिझमच्या वाटेवर निघालेले हे सगळे वारकरी आहेत. आपण सगळे कोणी इथे प्रोफेशनल्स नाही आहेत. सगळे आता शिक्षण घेत आहेत आणि हमखास चुकतील, चुकायलाच हवं. मला असं वाटतं की आपल्यासारखे ह्या आपल्या घरातल्या स्टेजवर चुकतील तर कदाचित सुधारण्याची संधी प्राप्त होईल. कोणीतरी नाव ठेवणार नाही, बोटं दाखवणार नाही. आपल्या अकॅडमीवर ज्यांना आपण रिप्रेझेंट करतो त्यांच्यावर कोणतंही गालबोट लागणार नाही. परंतु जर मोठ्या स्टेजवर जाऊन आपली परिपक्वता नसतानाही आपण जर स्वतःला सिद्ध करण्यासाठी गेलो, कदाचित तिथे जर आपण आदळलो तर त्याहून मानहानीसारखी कुठलीच गोष्ट होणार नाही आयुष्यात. आणि मला असं वाटतं यांनी चुकावं, आता शिकावं. सगळ्यांनीच सिंगिंग करतायत, परफॉर्म करतायत, डान्स करतायत. कीबोर्डिस्ट आता आपल्यासमोर 4 सलग कीबोर्डिस्ट येतील. खूप वास्ट आहे. आपण जितकंही शिकू ना तेवढं वास्ट आहे. तर ह्या शिक्षणाच्या मार्गात आता तुम्हाला इंटरनल मोटिव्हचा काही हक्काचा एक व्यासपीठ मिळालंय. व्यासपीठ मिळालं आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. स्वतःतली कला एक प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे ते सादरीकरण करताना खूप छान वाटतं. आणि हा प्लॅटफॉर्म असा आहे की तो बिझी शेड्यूलमधून तुम्ही स्वतःची कला केव्हाही सादर करू शकता. असा फिक्स प्लॅटफॉर्म मी म्हणेल. इंटरनल मोटिवेशन या संस्था ऍक्च्युली मी नवीन आहे त्याच्यामुळे मला पण संस्था हा शब्द संस्थेबद्दल फारसं माहिती नाहीये. संस्था हा शब्द फार जुना आहे. हा, संस्था हा फार जुना शब्द आहे. मजा आली ना? पण खूप मजा आली. बात की एक बात मजा आया, बिलकुल आया. इथेच सगळं पावलं. काय छान ना एकदम. म्हणजे सॉरी टू से, मी पर्सनली सरांबद्दल बोलू शकते. बापरे, सरांना सरप्राईज देऊ शकते. सरांना मी सेकंड टाइम भेटते. खूप छान अँकरिंग करता सर तुम्ही. फर्स्ट टाइम मी यांना रविवारी लास्ट मंथमध्ये पाडव्याचं मला वाटतं रॅली होती दैनिक पुढारीची. हां, त्यामध्ये मी सरांना भेटलेली. म्हणजे पार्टिसिपेट केलेलं बाईक रॅलीमध्ये. हां, बाईक चालू होती. येस सिरियसली? येस. ये स्त्री है, कुछ भी कर सकती है. सो तुम्हाला बघितलं असं वाटलं की हां, हे सर आता एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आणि ऑडियन्स खूप हॅपी असणार. आणि मी अंधेरी होऊन येत आहे तर इतकी एनर्जी डायरेक्ट येते ना, आणि त्यामुळे कुठलं अडथळा एकदम पॉझिटिव्ह होऊन येतोय तुम्ही. त्यामुळे खूप छान वाटतंय. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. थँक्यू.